पीएम सेतू योजना पीएम स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड ITIs कधी लॉन्च झाली? उत्तर आहे 4 ऑक्टोबर 2025 रोजी. पीएम सेतू साठी केंद्राचे अंदाजे बजेट किती जाहीर केले आहे? उत्तर आहे 60,000 कोटी. पीएम सेतू अंतर्गत किती ITIs अपग्रेड करण्याचे लक्ष्य आहे? उत्तर आहे 1000. पीएम सेतूच्या हब अँड स्पोक मॉडेलनुसार किती हब IITs ने निर्धारित केले आहेत? उत्तर आहे 200. भारतातील पहिले डगॉंग कन्व्हर्सेशन रिझर्व्ह IUCN नी मान्य केलेले कुठे आहे? उत्तर आहे पार्क बे, तामिळनाडू. पार्क बे डगॉंग कन्व्हर्सेशन रिझर्व्हचे अंदाजे क्षेत्रफळ किती नोंदवले गेले आहे? उत्तर आहे सुमारे 448.34 चौरस किलोमीटर. पार्क बे मध्ये अंदाजे किती हेक्टर सी ग्रास मेडो आहेत IUCN अहवालानुसार? उत्तर आहे 12,250 हेक्टर. इस्रोच्या व्हीनस शुक्रयान व्हीनस ऑर्बिटर मिशन संदर्भात ऑक्टोबरमध्ये कोणती महत्वाची घटना घडली? उत्तर आहे मिशनची राष्ट्रीय वैज्ञानिक बैठक. ऑक्टोबर 2025 मध्ये पीएम यांनी सार्वजनिक परिवहनासाठी कोणते एकात्मिक ॲप उपक्रम लोकांसमोर सादर केले आहे? उत्तर आहे मुंबई वन इंटिग्रेटेड मोबाईल ॲप फॉर युनिफाईड QR तिकीट्स इंटिग्रेटेड मोबिलिटी. फ्लिपकार्ट आणि पाइन लॅबने ऑक्टोबर 2025 मध्ये सार्वजनिक परिवहनासाठी नवीन कार्ड सादर केले, त्याला काय म्हणतात? उत्तर आहे भारत यात्रा कार्ड. 2025 मध्ये भारताचा जागतिक CO2 उत्सर्जनात स्थान कसे आहे ऑक्टोबरच्या अहवालानुसार? उत्तर आहे 3रा. ग्लोबल AI सेफ्टी समिट 2025 कुठे आयोजित झाली? उत्तर आहे अबुधाबी. भारताने कोणता महत्वाचा संरक्षण करार जाहीर केला? उत्तर आहे ऑस्ट्रेलियाशी संरक्षण सहकार्य. ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 कुठे आयोजित करण्यात आले होते? उत्तर आहे मुंबई. ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 ची मुख्य थीम काय होती? उत्तर आहे AI इनोव्हेशन अँड इन्क्लुजन. कोणत्या देशाने ग्लोबल क्लायमेट अडॅप्टर समिट 2025 आयोजित केले? उत्तर आहे नेदरलँड. भारताचा ईज ऑफ डुईंग बिझनेस क्रमांक जाहीर आकडेवारी काय होता? उत्तर आहे 63. वन नेशन वन कार्ड NCMC संदर्भात काय नवीन घडले? उत्तर आहे नवीन वैशिष्ट्य एकात्मता. QR आधारित सोल्युशनचे विस्तार. भारताने कोणत्या क्षेत्रात महत्वपूर्ण H2 हायड्रोजन उपक्रम सुरू केला? उत्तर आहे हायड्रोजन चलित रेल्वे. कोणत्या राज्याचे हवामान शास्त्रज्ञांना जिल्हास्तरीय जलनीती वॉटर पॉलिसी मध्ये समावेश वाढण्याचा निर्णय झाला? उत्तर आहे महाराष्ट्र. ग्रीन मोबिलिटी इन्सेंटिव्ह स्कीम 2025 चे प्राथमिक उद्दिष्ट काय होते? उत्तर आहे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे. भारताने कोणत्या देशाबरोबर क्वांटम टेक्नॉलॉजी डायलॉग आयोजित केला? उत्तर आहे अमेरिका. ऑक्टोबर 2025 मध्ये जाहीर झालेल्या अहवालानुसार भारताचा GDP ग्रोथ एस्टिमेट 2025-26 साठी जागतिक बँकेचा अंदाज काय होता? उत्तर आहे 6.5%. कोणत्या भारतीय खेळाडूला ग्लोबल ॲथलीट इम्पॅक्ट अवॉर्ड मिळाले? उत्तर आहे नीरज चोपडा. भारतात कोणत्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा उपाययोजनेचा उद्घाटन सुरुवात नोंदणी केली गेली? उत्तर आहे अँटी ड्रोन ग्रिड. भारतातील स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सर्वोत्तम शहर कोणते घोषित झाले? उत्तर आहे इंदौर. कोणत्या भारतीय राज्याला सर्वाधिक FDI इयर टू डेट मिळाल्याचा मान मिळाला? उत्तर आहे कर्नाटक. कोणत्या भारतीय वेबसाईट पोर्टलवर सार्वजनिक तंत्रज्ञानासाठी मोठे डेटा शेअरिंग प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आले? उत्तर आहे data.gov.in. कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताच्या डगॉंग रिझर्व्हला मान्यता दिली? उत्तर आहे IUCN. भारताने कोणते महत्वाचे कृषी मिशन पल्स संबंधित जाहीर केले? उत्तर आहे मिशन फॉर पल्सेस 2025 ते 31.
कोणत्या राज्याने सर्वप्रथम सौर पावसाची सहकार्य पॉलिसी जाहीर केली? उत्तर आहे गुजरात. कोणत्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने हवामानशास्त्रज्ञ संघटनेला गौरवण्यात आले? उत्तर आहे ग्लोबल क्लायमेट ॲक्शन अवॉर्ड. कोणत्या प्रमुख आंतरराष्ट्रीय परिषदेत G20च्या वर्षभरातील काही कामकाजाचा उल्लेख झाले? उत्तर आहे G20 मिनिस्टेरियल मीट रिजनल. राष्ट्रीय पातळीवर कोणता नवीन डेटा सुरक्षा डेटा प्रोटेक्शन उपाय प्रस्तावित केला गेला? उत्तर आहे डेटा प्रोटेक्शन बिल अमेंडमेंट अँड प्रपोजल स्टेज. कोणत्या नवीन स्टार्टअप समर्थन पॅकेजची घोषणा करण्यात आली? उत्तर आहे स्टार्टअप इंडिया 3.0. भारतात प्रकाशित झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्स किंवा समकक्ष अहवालात भारताचे स्थान कसे म्हटले गेले? उत्तर आहे मध्यम. आवश्यक सुधारणा. भारताच्या राष्ट्रीय नदी खोऱ्या रिव्हर बेसिन प्राधिकरणात कोणत्या प्रकारचे प्रतिनिधित्व वाढवले गेले? उत्तर आहे हवामानशास्त्रज्ञ आणि राज्यांचे प्रतिनिधी. कोणत्या शहरी प्रकल्पांसाठी संपूर्ण GIS आधारित पाणी व्यवस्थापन पद्धत जाहीर करण्यात आली? उत्तर आहे जल जीवन मिशन. कोणत्या केंद्रीय योजनेतून 1200 नवीन स्किल लॅब्स कौशल लॅब्स उद्घाटित करण्यात आला? उत्तर आहे PM सेतू एवंट कौशल दीक्षांत समारोह. भारतात कोणत्या बँकेने AI आधारित फ्रॉड डिटेक्शन सिस्टम सुरू केली आहे? उत्तर आहे SBI. कोणत्या भारतीय शहराचे विमानतळ वर्ल्ड बेस रिजनल एअरपोर्ट पुरस्कार मिळाले? उत्तर आहे बेंगळुरू. कोणत्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थेने भारतातील हायर एज्युकेशन बाबतीत मोठी MOU साईन केली? उत्तर आहे MIT USA. कोणत्या राज्याने महिला उद्योजकता वाढवण्यासाठी लखपती दीदी 2.0 सारखी योजना जाहीर केली? उत्तर आहे महाराष्ट्र. कोणत्या जागतिक रिपोर्टने जगभरातील अर्बन रेसिलियन्सवर लक्ष केंद्रित केले? उत्तर आहे UNDRR संबंधित ग्लोबल असेसमेंट. भारताने कोणत्या विषयावर नवीन बायलॅटरल ट्रेड कॉरिडॉरचा प्रस्ताव स्थापित केला? उत्तर आहे ॲग्री प्रोडक्ट्स. पल्स. राष्ट्रीय कॅम्पस नेटवर्क इडटेक इनिशिएटिव्ह भारतात काय लॉन्च झाले? उत्तर आहे नॅशनल ऑनलाईन लर्निंग स्टॅक. भारताच्या GDP वाढीसाठी कोणते मुख्य चालक मानले गेले? उत्तर आहे सेवा क्षेत्र व उद्योग. भारतात कोणत्या क्षेत्राची नवीन DIPP इंडस्ट्रियल पॉलिसी जाहीर झाली? उत्तर आहे सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग. भारताने कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्था किंवा कॉन्फरन्समध्ये जलवायू क्लायमेट अडॅप्टेशन बाबत ठोस घोषणा केली? उत्तर आहे ग्लोबल क्लायमेट अडॅप्टेशन समिट, नेदरलँड्स. कोणत्या भारतीय राज्याने सर्वप्रथम हायड्रोजन हब पायलट प्रोजेक्ट सुरू केले? उत्तर आहे गुजरात. भारताच्या सरकारी सांख्यिकी कार्यालयाने NSO CSO इक्विव्हॅलेंट कोणता मोठा सर्वेक्षण जाहीर केला? उत्तर आहे रोजगार व बेरोजगार संबंधित सर्वेक्षण. कोणत्या मोठ्या देशाने भारताची नवीन ऊर्जा भागीदारी जाहीर केली? उत्तर आहे सौदी अरेबिया. भारतात कोणत्या नवीन राष्ट्रीय पुरस्काराचा किंवा गौरवाचा प्रसंग झाला? उत्तर आहे नॅशनल युथ इनोव्हेशन अवॉर्ड. भारतीय नौदल सैन्याने कोणते महत्त्वाचे बहुपालू जॉईंट व्यायाम केले? उत्तर आहे मालाबार. भारतात कोणत्या क्षेत्रात मोठे FDI पॅकेज जाहीर केले आहे? उत्तर आहे रिन्युएबल एनर्जी. कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताच्या डिजिटल गव्हर्नन्स मॉडेलचे कौतुक केले? उत्तर आहे वर्ल्ड बँक. भारताने कोणती महत्त्वाची आर्थिक पद्धत बदलली? उत्तर आहे FDI नियमात काही सुलभता. कुठल्या राज्यात जलगती रेल्वे बुलेट फ्रेट कॉरिडॉर्सची घोषणा उद्घाटन झाली? उत्तर आहे महाराष्ट्र मुंबई अहमदाबाद सेगमेंट रेफरन्स. कोणत्या नव्या डिजिटल पेमेंट्स उत्पादनाने चर्चा पसरवली? उत्तर आहे भारत यात्रा कार्ड. फ्लिपकार्ट आणि पाइन लॅब. भारताच्या कोणत्या राज्याने अर्बन रेसिलियन्स प्रकल्पासाठी संयुक्त अभ्यासक्रम सुरू केला? उत्तर आहे केरळ. भारतातील राष्ट्रीय आरोग्य अभियानात कोणती मोठी डिजिटल सुधारणा झाली? उत्तर आहे नॅशनल हेल्थ ID अपग्रेड. भारताने आंतरराष्ट्रीय व्यापारात कोणत्या नवीन करारासह सहभाग वाढवला? उत्तर आहे बायलॅटरल ट्रेड फॅसिलिटेशन विथ सिलेक्टेड आफ्रिकन नेशन्स.
कोणत्या राज्याने पहिला कोऑपरेटिव्ह मल्टी-फीड सीबीजी कंप्रेस्ड बायोगॅस प्लांट सुरू केला? उत्तर आहे महाराष्ट्र. राष्ट्रीय स्तरावर कोणती स्किल सर्टिफिकेशन किंवा क्रेडेन्शियल इनिशिएटिव्ह जोरदार प्रमोट केली गेली? उत्तर आहे पीएम सेतू रिलेटेड स्किल सर्टिफिकेशन्स. कोणत्या राज्यातील जलाशय, नदी, अभयारण्याला संरक्षण संबंधी जागतिक मान्यता मिळाली? उत्तर आहे पाल्क बे डगॉंग रिझर्व्ह. कोणत्या कौटुंबिक सामाजिक आरोग्य योजनेचा विस्तार झाला? उत्तर आहे आयुष्मान भारत हेल्थ कव्हरेज एक्सपान्शन. भारताच्या पर्यटन योजनांमध्ये कोणता नवीन डिजिटल टूर पोर्टल सुरू झाला? उत्तर आहे इनक्रेडिबल इंडिया 2.0 स्टाईल पोर्टल. ऑक्टोबर 2025 मध्ये महत्त्वपूर्ण नोकर नियुक्त्या कोणत्या पदाला नियुक्ती जाहीर झाली? उत्तर आहे नवीन चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर (ECA). कोणत्या आंतरराष्ट्रीय संगीत सांस्कृतिक इव्हेंटने भारताला महत्त्वाचं ब्रँडिंग दिलं? ग्लोबल आर्ट्स फेस्टिवल, मुंबई. भारतात कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्मिती झाली? उत्तर आहे IT सर्व्हिसेस. कोणत्या जागतिक संस्थाने भारताच्या सोलर ऊर्जा पॉलिसीचे कौतुक केले? उत्तर आहे IEA इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी. भारताने शिक्षणात कोणते डिजिटल सर्टिफिकेशन रोलआउट केले? उत्तर आहे नॅशनल डिजिटल मायक्रो क्रेडेन्शियल सर्टिफिकेशन. कोणत्या भारतीय शहरात नवीन मेट्रो कॉरिडॉर्स लॉन्च केला गेला? उत्तर आहे मुंबई मेट्रो एक्सटेन्शन. भारताने कोणत्या प्रकारच्या डिफेन्स इम्पोर्ट्स कमी करण्याच्या उद्देशाने इंडिजियस मॅन्युफॅक्चरिंग इन्सेंटिव्ह्ज वाढवले? उत्तर आहे नवल शिपबिल्डिंग. भारतीय संस्थेने जगातले प्रमुख स्पेस कॉर्पोरेशन MOUs केले? उत्तर आहे इस्रो. फ्रान्स युरोपियन बायलॅटरल कोऑपरेशन. ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या क्रिकेट स्पर्धेतील प्रमुख विजय चर्चेत राहिला? उत्तर आहे ICC चॅम्पियन ट्रॉफी. भारतात कोणती ऊर्जा क्षेत्रातील मोठी M&A मर्जर चर्चा झाली? उत्तर आहे रिन्युएबल एनर्जी फर्म्स कन्सोलिडेशन्स. उद्योगांसाठी कोणता नवीन टॅक्स इन्सेंटिव्ह प्रोग्राम जाहीर झाला? उत्तर आहे PLI एक्सपान्शन न्यू इन्सेंटिव्ह्ज. कोणत्या शहरी केंद्रात नवीन क्लायमेट रिसायलेंट हाऊसिंग पायलट सुरू झाला? उत्तर आहे अहमदाबाद. कोणत्या सार्वजनिक क्षेत्र बँकेने डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा महत्त्वाचा भाग पूर्ण केल्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे कॅनरा बँक. कोणत्या राष्ट्रीय संस्थेने महिला सशक्तीकरणासाठी मोठा ग्रँड गॅरंटी प्रोग्राम जाहीर केला? उत्तर आहे नाबार्ड. भारतात कोणत्या प्रकारचा पर्यावरणीय नियम कडक करण्यात आला? उत्तर आहे कोस्टल रिडेव्हलपमेंट रिस्ट्रिक्शन्स. कोणत्या राज्याने स्मार्ट विलेज पायलट सुरू केले? उत्तर आहे केरला. राष्ट्रीय पातळीवर कोणत्या प्रकारच्या एज्युकेशन रिफॉर्म्स चर्चेत आल्या? उत्तर आहे स्किल इंटिग्रेशन ॲट स्कूल लेव्हल. कोणत्या राज्याने रिन्युएबल एनर्जी ऑक्शन्समध्ये नवीन विक्री रेकॉर्ड नोंदवले? उत्तर आहे राजस्थान. राष्ट्रीय पातळीवर कोणत्या पर्यावरणीय सप्ताह अभियानाला विशेष महत्त्व देण्यात आले? उत्तर आहे वर्ल्ड हॅबिटॅट डे ऑब्झर्वेशन. केंद्रीय शासनाने कोणता महत्त्वाचा ट्रान्सपोर्टेशन सेक्टर सबसिडी इन्सेंटिव्ह्ज बदल केला? उत्तर आहे EV सबसिडी एन्हान्समेंट. भारताने कोणत्या जागतिक संस्थांबरोबर क्लायमेट फायनान्सवर बातचीत वाढवली? उत्तर आहे वर्ल्ड बँक अँड ग्रीन क्लायमेट फंड. कोणत्या स्टेट UT मध्ये नवीन नॅशनल सिक्युरिटी गार्ड ऑपरेशनल हब उघडले गेले? उत्तर आहे अयोध्या. भारतात कोणत्या प्रकारचा डेटा सेंट्रल इन्सेंटिव्ह्ज वाढल्या? उत्तर आहे लँड अँड पॉवर इन्सेंटिव्ह्ज फॉर हायपरस्केलर्स. ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या प्रादेशिक व्यापार बंदरांची क्षमता वाढवण्याचे उद्घाटन झाले? उत्तर आहे मुद्रा पोर्ट मेजर पोर्ट एक्सपान्शन प्रोजेक्ट. भारतात कोणत्या प्रमुख अहवालाने शिक्षणातील डिजिटल डिव्हाइडवर चिंता व्यक्त केली? उत्तर आहे युनेस्को वर्ल्ड बँक रिपोर्ट. देशांतर्गत एनर्जी सिक्युरिटीसाठी कोणत्या मोठ्या बंदरातील LNG टर्मिनल अपग्रेडची घोषणा झाली? उत्तर आहे हाजिरा. भारतात राष्ट्रीय स्तरावर कोणत्या प्रकारच्या कल्चरल डिप्लोमसी इनिशिएटिव्हची सुरुवात झाली? उत्तर आहे भारत कल्चरल वीक्स. कोणत्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर भारताने मध्यस्थीकरिता पुढाकार घेतला?
उत्तर आहे रिजनल मॅरिटाईम डिस्प्यूट. राष्ट्रीय स्तरावरील कोणत्या वन्यजीव संरक्षण पद्धतीत महत्त्वाचे बदल झाले? उत्तर आहे कोस्टल सीग्रास. भारतातील कोणत्या मूलभूत आर्थिक निर्देशकात स्थिरता दिसली? उत्तर आहे सीपीआय इन्फ्लेशन अराउंड 4 to 5%. नॅशनल रिव्हर बेसिन ऑथॉरिटीच्या पुनर्गठनात काय बदल झाले? उत्तर आहे राज्यांचे प्रतिनिधी व हवामान तज्ज्ञ वाढवले गेले. ऑक्टोबर 2025 मध्ये भारताने कोणत्या क्षेत्रात मिशन मोड घोषणा केली? उत्तर आहे ग्रीन हायड्रोजन मिशन.